तर पुण्यातील गुन्हेगारी वृत्तीवर महत्त्वाच्या प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत, त्या पाहूयात। पुण्यात एका बड्या बापाच्या लेखाने पुण्यात एक बड्या बापाच्या मुलाने काय केलेलं आहे, विवस्त्र चाळे केलेले भर चौकात BMW कार लावून। अशा लोकांना सरकार धडा शिकवेल? भर चौकात मध्य प्रदेश सरकार पूर्णपणे कठोर कारवाई करेल। अशा म्हणजे नालायक लोकांना, अशा म्हणजे ज्यांना खऱ्या अर्थाने ते समाजाला लज्जा येईल अशा प्रकारचं कृत्य करत असतील त्यांना सरकार, पोलीस सोडणार नाहीत, कुणाला पाठवणार। पालकमंत्री आणि पुण्याच्या प्रशासनामध्ये असणारे सगळे नेतेगण यांना याच्यामध्ये रस नाही का? कारण ज्या पद्धतीने या घटना घडत आहेत याचा जेवढा निषेध करावा, जेवढी घृणा करावी तेवढी कमीच आहे। आता ही गाडी कुणा मनोज आहुजा नावाच्या माणसाच्या नावावर असल्याचे कळते, परंतु अजूनही या व्यक्तीला अटक झालेली नाहीये। अजूनही ही गाडी पोलिसांनी हस्तगत केलेली नाही। एकीकडे जे पोलीस वरच्यावरून हवेतलं विमान परत आणू शकतात तानाजी सावंतच्या प्रकरणामध्ये, ते पोलीस म्हणजे ज्यांना हवेत घडणारा गुन्हा टाळता येतो त्यांना जमिनीवरचा गुन्हा का टाळता येत नाही, हा खरा प्रश्न आहे। खरं तर या विकृती ज्या आहेत याला कुठे ना कुठेतरी कडक शासनाच्या माध्यमातून एक उदाहरण सर्वांसमोर ठेवण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी नक्कीच झाला पाहिजे। शक्ती कायदा ज्या वेळेला हे सरकार आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली सादर करेल त्यावेळेला त्यामध्ये अनेक ह्या ज्या महिलांवर होणाऱ्या ज्या दुर्दैवानी घटना आहेत, अत्याचार आहेत किंवा वेगवेगळे जे हे प्रसंग आहेत यातून कडक शासन होण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये पावलं उचललं जातं। कालच मोमीनपुऱ्यामध्ये एका हातगाडी व्यावसायिकाला तिथल्या गुन्हेगारांनी मारहाण केली। मारहाण केल्यानंतर तो पोलीस चौकीमध्ये गेला, पोलिसांनी गुन्हेगारांना खोडची आणि जो व्यक्ती त्याला मारहाण केली त्याला बाहेर, अशी परिस्थिती। आणि त्याच्यामध्ये ते मुलांवर काहीच कारवाई झाली नाही। त्यानंतर त्यांनी एक पोस्ट व्हायरल केली, एक कॉल आणि प्रश्न सॉल्व। आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल, त्याच्यामध्ये एका राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षाचा फोटो त्याच्यामध्ये। आणि अशा पद्धतीने गुन्हेगार जर व्हॉट्सअप आणि फेसबुकवर अशी जाहिरात करत असेल तर पोलीस काय करतात, हा महत्वाचा भाग आहे।